नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. चला तर मंडळी, आजची नॉनव्हेजची रेसिपी आहे आणि अप्रतिम अशी आहे. खूप वेगळ्या पद्धतीने इथं बनवलेली. आपण नेहमीच एका प्रकारची बनवत असतो किंवा एकसारखी सतत बनवत असतो. तर काहीतरी चेंज म्हणून तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी बनवू शकता. बघा, ही चिकनची रेसिपी आहे. अप्रतिम अशी झालेली आहे. परफेक्ट चिकन इथं शिजलेलं आहे. तर कशा पद्धतीने बनवायचं त्याच्यासाठी तुम्ही संपूर्ण हा व्हिडिओ बघा, म्हणजे लक्षात येईल की आपण हे कशा पद्धतीने चिकन बनवलेले. अप्रतिम असं खायला लागतं. चला तर मग जास्त वेळ न घेता तुमचं आपण रेसिपीकडेच वळूया. मंडळी, इथे मी पावशर चिकन घेतलेलं आहे. हे कमीत कमी 2 ते 3 माणसाला पुरेसं आहे. तर आता आपण हे पावशर चिकन आहे ना, ते स्वच्छ पाण्याखाली धुवून घेऊया आणि त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये काय मॅरिनेट करणार आहे ते पाहूया. आता इथे चिकन धुवून घेतलेलं आहे, मी बाजूला नितळत ठेवले. आणि आता इथे एक कांदा घेतला आणि तो कांदा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर थोडंसं तेल घातलं आणि ज्या कुकरमध्ये मी करणार आहे त्याच कुकरमध्ये अशा पद्धतीनं भाजून घेतलेला आहे. इथं तुम्ही कच्चाही कांदा जर मिक्सरच्या भांड्यात टाकला तरी चालू शकतो, पण कच्चा कांदा आहे ना, नंतर भाजायला आपल्याला मसाल्याला जास्त वेळ लागतो, त्यामुळे मी टाकलं नाही. त्यानंतर एक छोटं टोमॅटो, 2 मिरची टाकली, आल्याचे तुकडे, एक 10-12 लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि 10-12 काजू भिजत घातले होते ते घातलेले आहेत. तर त्या पद्धतीनं आपण याच्यामध्ये सगळे घालून घेतलं. बघा, इथं लसूणच्या पाकळ्या 10-12 याच्यामध्ये घालून घ्यायच्या. कारण मी याच्यामध्ये ना आलं लसूण पेस्ट वगैरे अजिबात वापरणार नाही. जे काय टाकायचं आपण या मसाल्यामध्येच टाकणार आहे. एकच मसाला करायचा आणि तेच आपण याच्यामध्ये वापरणार आहे. थोडंसं पाणी घालते, म्हणजे जी ग्रेव्ही आहे ती एकदम परफेक्ट बनल आणि मसाला चांगला बारीक होईल. फक्त मसाला बारीक करत असताना एक काम करायचं आहे की एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची, म्हणजे जे आपण त्याची ग्रेव्ही बनणार आहे ती व्यवस्थित बनली जाईल. बघा, आता मी थोडंसं पाणी घालून 2 ते 3 वेळा छानपैकी असं मसाला बारीक करून घेतलेला आहे. ही रेसिपी आहे ना, ती झटपट तयार होते, त्यामुळे तुम्ही हे इझिली कधीही बनवू शकता. बघा, आता हा मसाला आहे तो आपण बाजूला ठेवूया आणि त्यानंतर मॅरिनेट करायला घेऊया. आता हे चिकन नितळत ठेवलं होतं ते एका बाउलमध्ये काढून घेतलेले. त्यावरती आता 2 चमचे आहे ते दही घालून घ्यायचं आहे. आता इथे दही आंबट असेल तर 1 चमचाच वापर करा. त्यानंतर हे जे बॅटर आहे ते याच्यावरती संपूर्ण घालून घ्यायचं आहे. याच्यामध्ये टोमॅटो घालताना जर दही आंबट असेल तर टोमॅटो थोडंसं कमी घाला, म्हणजे काय त्याचा आंबटपणा कमी येईल. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं, अर्धा चमचा याच्यामध्ये हळद घालून घेतली आणि त्यानंतर हे सगळं आहे ना ते चांगलं मिक्स करून घेतलं, म्हणजे जो मसाला आहे तो चांगला चिकनला मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे चिकन आहे असंच याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अर्धा तास कमीत कमी तरी मॅरिनेट करून घ्यायचं आहे. चिकन मॅरिनेट करणं खूप गरजेचं आहे. जर चिकन मॅरिनेट नाही केलं तुम्ही तर व्यवस्थित शिजलं जाणार नाही आणि जी चव आपल्याला पाहिजे तर ती चव भेटणार नाही. तर त्यासाठी चिकन मॅरिनेट कमीत कमी अर्धा तास तुम्ही जास्तीत जास्त कितीही करू शकता. आता बघा, इथं तोच कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 पळी मोठे तेलाचे घालून घेतले. त्यानंतर खडा मसाला, मग तेजपत्ता असं, लवंग, दालचिनी, त्यानंतर काळी मिरी आहे, ते फूल आहे मसाल्यामधलं ते घालून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण जो मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते याच्यामध्ये संपूर्ण घालून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला हे वाफेवरतीच वाफवून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे मसाला चांगला त्याच्यामध्ये मुरला जाईल. थोडं झाकण ठेवते आणि एक 3-4 मिनटं आपण अशीच वाफ काढून घेऊया. तर 3-4 मिनटामध्ये 1 ते 2 वेळा मी हलवून घेतलेला आहे, 2-2 मिनटाला. आणि त्यानंतर आपण बघा, इथं कलर थोडासा चेंज झालेला आहे. छान चिकन वाफवलं ना की शिजतं पण छान आणि चवीला पण खूप छान लागतं. बघा, आता छानपैकी वाफलवून घेऊया. आता 2 वेळा तर मी त्याच्यावरती झाकण ठेवून चांगलं वाफलवून घेतलेलं आहे. आता काय करायचं, साईडला मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाणी गरम होतंय तोपर्यंत याच्यामध्ये चेक करते, चवीनुसार थोडंसं मीठ कमी आहे तर मीठ घालून घेतलं आणि एक छोटा अर्धा पेला फक्त याच्यामध्ये पाणी घालून घेतलेले. आपल्याला हे जास्त पातळ करायचं नाही, थोडंसं लपतपीत करायचं आहे. तर त्यासाठी आता आपण याच्यावरती ना थोडेसे मसाले घालून घेऊया. आता याच्यामध्ये मसाले घालताना अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा धने पावडर घालून घ्यायची आहे. गरम मसाला आहे तो अर्धा चमचा घालायचा आणि त्यानंतर 1 चमचाभर आपण जी कसुरी मेथी असते ती हातावर चोळून याच्यावरती घालून घेतलेली आहे. त्यानंतर झाकण लावायचं, झाकणाला शिट्टी लावायची नाही, तसंच फक्त 10 मिनटं याला शिजवून घ्यायचं. बघा, काय अप्रतिम असं आपलं चिकन तयार झालेलं आहे, अप्रतिम लागतं. चला तर मग आता चिकन तयार झालेले तर आपण सर्व करून घेऊया. हे तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भाकरी, रोटी किंवा मग भातासोबत खाऊ शकता. हे ना तुम्ही जर एकदा बनवलं तर बाहेरचं जे चिकन खाताना ते खायचं विसरून जाल, अशा पद्धतीचं चिकन बनतं. तर नक्कीच ही रेसिपी एकदा बनवून बघा, कशी झाली ती मला सांगा. आणि
चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या अशाच काही सोप्या रेसिपी पाहण्यासाठी. बघा काय अप्रतिम असं आपलं चिकन झालेलं आहे. नेहमीच आपण एकाच प्रकारचं बनवतो किंवा सेम मेथडनं बनवत असतो, तर अशा पद्धतीचं एकदा बनवून बघा. चवीला पण खूप वेगळं लागतं. तर बघा, आणि हे जे चिकन आहे ना ते शिजलंय पण एकदम परफेक्टली. जास्त ओव्हर कुक पण नाही झालेलं आणि जास्त म्हणजे शिजलं नाही असं पण नाही आहे. चला तर मग आता आपलं ताट तर आपण सजवून झालेलं आहे मस्तपैकी. बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटलेलं आहे. मी तर टेस्ट करून बघणार आहे. तुम्ही पण लवकर बनवा आणि ही रेसिपी कशी वाटली त्याची नक्की कमेंट करा. चला बघा काय मस्त असं आपलं चिकनची रेसिपी दिसते, अप्रतिमच. चला मंडळी, आता आपण चेक करूया की आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे की नाही आहे ते. तुम्ही ग्रेव्ही बघू शकता, जास्त पातळ याची ग्रेव्ही करायची नाही आहे. अशा पद्धतीनं त्याची ग्रेव्ही बनवायची आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला चपातीसोबतही खाता येते, भातासोबतही खाता येते. एकदम परफेक्ट असं चिकन शिजलेलं आहे याचं. आणि कलरही तुम्ही बघू शकता, खूप छान असा कलर आलेला आहे याच्यामध्ये. बघा आता ग्रेव्ही पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला चिकन दाखवते, एकदम परफेक्ट असं चिकन याचं शिजलेलं आहे बघा, एकदम इझिली. त्यामुळे मॅरिनेट करणं खूप गरजेचं असतं. जेवढं मॅरिनेट तुम्ही चांगलं कराल तेवढं चिकन एकदम झटपट शिजलं जातं आणि आतपर्यंत मुरलं जातं त्याचे मसाले. बघा भातासोबत पण काय भारी दिसतंय की नाही, अप्रतिमच. बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटलेलं आहे. नक्कीच ही रेसिपी बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.